तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये समास या टॉपिकला सुरुवात केली होती, बरोबर आहे. समास या टॉपिकला सुरुवात केल्यानंतर आपण काय काय बघितलं थोडीशी रिव्हिजन करून सांगतो आणि पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. बघा बेटा, आपण समास या टॉपिकला सुरुवात केली होती. समास या टॉपिकला सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला म्हणलं समास या शब्दाची व्याख्या बघितली आपण. समास म्हणजे काय हो, दोन किंवा शब्द म्हणजे जे शब्दाचा एकत्रीकरण होतो, आपण शब्दाची काटकसर करतो, त्याला समास असे म्हणतात. मग शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. उद्या जर तुम्हाला प्रश्न आला समास म्हणजे काय, एकच व्याख्या शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, समासामध्ये नेक्स्ट पॉइंट असा होता की सामासिक शब्द आणि विग्रह. सामासिक शब्द म्हणजे काय हो, मग दोन किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाला सामासिक शब्द असे म्हणतात. त्या दोन किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. मग त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे विग्रह होय. त्याच्यानंतर आपण बघितलं बेटा समासाचे मुख्य प्रकार. समासाचे मुख्य प्रकार होते चार. पहिला होता अव्ययीभाव समास, दुसरा होता तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास, चौथा आहे बहुव्रीही समास. राईट. मग पहिला बघितलं बेटा आपण अव्ययीभाव समास. मग अव्ययीभाव समासामध्ये आपण काय बघितलं, लक्ष द्या. अव्ययीभाव समासामध्ये आपण बघितलं की ज्या सामासिक शब्दाचे पहिले अक्षर काय, ज्या सामासिक शब्दाचे पहिले बघा, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद, बरोबर आहे, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययीभाव समासाचे पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्याला प्रथम पद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात, प्रथम पद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, अव्ययीभाव समासामध्ये आपण बघितलं की अव्ययीभाव समास आपण तीन प्रकारे तयार करतो. एक पहिला आहे तुमचं संस्कृत उपसर्ग लागून, दुसरा आहे तुमचं फारसी उपसर्ग लागून आणि तिसरा आहे तुमचं मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन. मग अशा तीन प्रकारे तुमचं अव्ययीभाव समास चालू तयार होतो. हे तिन्ही गोष्ट आपण बघितले. पण एक येणारा प्रश्न असतो तुम्हाला अतिशय महत्वाचा, खालीलपैकी कोणते समास हे क्रियाविशेषण अव्ययासारखे कार्य करते? उत्तर काय, अव्ययीभाव समास. राईट. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड पॉइंटला सुरुवात केली होती आणि तो होता तुमचा काय, कोणता, तत्पुरुष समास. राईट. दुसरा प्रकार तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असते म्हणून त्याला उत्तर पद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. मग तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडले होते बेटा. त्याच्यामध्ये पहिला होता तुमचा विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर आहे. मग विभक्ती तत्पुरुष समासाला आपण सुरुवात केली आणि विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं सिंपल पॉइंट होतं. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं की ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करताना त्याला कोणती न कोणती विभक्ती लागते त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. मग जी विभक्ती त्या शब्दाला लागते त्या विभक्तीचं नाव त्याला दिलं जातं. जसं आपण बघितलं क्रीडांगण क्रीडे साठी अंगण, साठी लागलं तर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. ऋणमुक्त ऋणातून मुक्त, ऊनहून लागलं म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असे राजपुत्र राजाचा पुत्र म्हणजेच काय, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. राईट. मग जशी विभक्ती लागतं तसं त्याला नाव द्यायचं. आपण दुसरं बघितलं विद्यार्थी मित्रांनो उपपद तत्पुरुष समास. मग उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना दुसऱ्या पदाला नारा नारी लागतं त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं आपण उदाहरण बघितलं जलद जल देणारा, राईट, आग लाव्या आग लावणारा, मोळी विक्या मोळी विकणारा, वाटे करू वाटे करणारा, बरोबर आहे. सुखद सुख देणारा, दुःखद दुःख देणारा, नारा नारी लागतं. त्याच्यानंतर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो याचा तिसरा प्रकार आणि तिसरा प्रकार होतं नन तत्पुरुष समास, बरोबर आहे. ज्या तत्पुरुष समासाचा पहिला अक्षर नकार दर्शविते त्याला नन तत्पुरुष समास असे म्हणलं. जसं अयोग्य योग्य नसलेला, नापास पास नसलेला, अन्याय न्याय नसलेला म्हणजे तिथं काय होतं, पहिलं अक्षर नकार होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं बेटा चौथा प्रकार हा होता तुमचा द्विगु तत्पुरुष समास. राईट. मग द्विगु तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं ज्या तत्पुरुष समासातील काय, ज्या तत्पुरुष समासातील पहिले शब्द हे संख्या विशेषण असतात आणि ते एक संख्येचा समूह असतो त्याला द्विगु तत्पुरुष समास असे म्हटले, बरोबर आहे. मग संख्या विशेषणामध्ये द्विगु तत्पुरुष समासात आपण कन्सेप्ट बघितले. मग याच्यामध्ये आपण बघितलं पंचवटी 5 वडांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह. 9 लिहायचं, हा असं लिहायचं, 9 विग्रह करता 9 हा नव नाही लिहायचं, नवरात्र हे नवरात्र बरोबर पण 9 रात्रींचा समूह हे बरोबर. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचं द्विगु तत्पुरुष समास सुद्धा संपलं होतं, फक्त संख्या विशेषण. त्याच्यानंतर आपण 5 नंबर बघितलं बेटा. याच्यामध्ये तुमचं काय, जसं की
समाहार द्वंद्व जसं ही विभक्ती विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास किंवा इथं अलुक तत्पुरुष समास काय आहे अलुक. आता विद्यार्थी मित्रांनो अलुक म्हणजे काय हो नाश न पावणे आणि लुक म्हणजे काय नाश पावणे. मग विद्यार्थी मित्रांनो अलुक तत्पुरुष समासामध्ये येणारे सर्व उदाहरण हे कसे असतात संस्कृत असतात. पण याच्यामध्ये एकमेव मराठी उदाहरण होता तो म्हणजे कोणता तोंडी लावणे. आठवण ठेवा. 6 नंबर बघितलं बेटा आपण कर्मधार्य तत्पुरुष समास. काय कर्मधारय तत्पुरुष समास. मग कर्मधार्य तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं की कर्मधार्य तत्पुरुष समास म्हणजे काय ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष असा असतो त्याला तत्पुरुष कर्मधार्य तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं इथं आहे बेटा हा शब्द महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र याचा विग्रह काय होते महान असा राष्ट्र. मग कसा राष्ट्र हो महान असा राष्ट्र. महान विशेषण राष्ट्र विशेष म्हणजे विशेषण आणि नाम म्हणजे विशेष आणि विशेष असा यांचा बोध होतो. 7 नंबरचा होता बेटा शेवटचा जे की आपण बघितलं सिक्वेन्स खालीवरी झाला असेल. शेवटचा आपण जो 7 नंबर बघितला तो होता तुमचा मध्यम पदलोपी. काय मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मग मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे काय हो ज्या तत्पुरुष समासातील मधली पदे गाळली जातात त्याला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असे म्हणतात. मग मध्यम पदलोपीमध्ये आपण काय करतो बेटा जसं आपण बघितलं कांदे पोहे कांदे घालून तयार केलेले पोहे, बटाटे वडा बटाटे घालून तयार केलेला वडा, नात सून नातवाची बायको या नात्याने सून, आजे सासू नवऱ्याची आजी या नात्याने सासू असे भरपूर उदाहरणं आपण बघितले. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड पॉईंटला सुरुवात केली होती आणि सेकंड पॉईंट तुमचा आज आपण करतो जे की समासाचा तिसरा प्रकार ते आहे बेटा काय द्वंद्व समास. काय आहे बघा द्वंद्व समास. आता विद्यार्थी मित्रांनो द्वंद्व समास म्हणजे काय हा तुमचा समासाचा तिसरा प्रकार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद प्रधान असते म्हणजे पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. ज्या सामासिक शब्दाचे दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या सामासिक शब्दाचे दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व दोन वेळेस द्वंद्व आलं बघा द्वंद्व दोन वेळेस आलं म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात. हा फार मोठा पॉईंट आहे. मग ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो हा जो द्वंद्व समास आहे याचे 3 प्रकार पडतात. द्वंद्व समासाचे प्रकार किती 3. याचा पहिला प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो इतरेतर द्वंद्व इतरेतर द्वंद्व समास. याचा दुसरा प्रकार आहे बेटा वैकल्पिक काय वैकल्पिक द्वंद्व समास. राईट. आणि याचा तिसरा प्रकार आहे बेटा समाहार काय समाहार द्वंद्व समास. म्हणून विद्यार्थी मित्रांनो असे याचे 3 प्रकार पडतात समाहार द्वंद्व समास. ओके. मग हा जो तुमचा द्वंद्व समास आहे याच्यामध्ये पहिला आहे बेटा इतरेतर द्वंद्व समास. काय आहे इतरेतर द्वंद्व समास. मग इतरेतर द्वंद्व समास म्हणतात कशाला बारकाईने लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो ही सिंपल आणि एकदम साधी कन्सेप्ट आहे अवघड काहीच नाही. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना काय ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि किंवा व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अवयाचा वापर होतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. सिंपल पॉईंट याच्या पलीकडे काहीच नाही. ज्या द्वंद्व समासाचा किंवा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या दोन्ही पदांना विग्रह करत असताना आणि व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अवयाचा वापर होतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. जसं विद्यार्थी मित्रांनो मी इथे एक उदाहरण लिहितो. आई वडील काय हो आई वडील सांगा मला आई वडील या दोन्हीपैकी महत्वाचं कोण आहे महत्वाचं हे दोन्ही महत्वाचे आहे बेटा आई वडील. मग विद्यार्थी मित्रांनो मग ज्या सामासिक शब्दाचे दोन्ही पद महत्वाचे असतात त्याला द्वंद्व म्हणलं. पण या द्वंद्वामध्ये याला आपण इतरेतर द्वंद्व म्हणतो. याचं कारण काय याचं कारण असं मित्र हो जेव्हा तुम्ही याचा विग्रह करताना तुम्हाला आणि व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अवयाचा वापर करावा लागतं. जसं विद्यार्थी हा आहे आई व वडील काय व आई व वडील किंवा आई आणि वडील असे 2 आहे. त्याच्यानंतर बेटा जसं आपण दिलं इथं किती उदाहरण घ्या तुम्ही राम लक्ष्मण काय हो राम लक्ष्मण विग्रह काय करणार राम आणि लक्ष्मण. राम किंवा लक्ष्मण होईल का नाही. जसं आपण म्हणतो बेटा विट्टी दांडू सांगा बरं काय विट्टी दांडू म्हणजेच काय हो विट्टी
विट्टी व दांडू एकच येईल का? नाही. त्याच्यानंतर आपण म्हणतो बेटा विट्टी दांडू, विट्टी व दांडू, बरोबर आहे. किती उदाहरण घ्या तुम्ही, ताट वाटी, बरोबर आहे. ताट व वाटी, खलबत्ता, खल आणि बत्ता, नुसतं खल व बत्ता, खल आणि बत्ता, खल किंवा बत्ता होईल का? वैकल्पिक चिन्ह होतच नाही बेटा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना तुम्हाला आणि व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. तुम्ही लाख उदाहरण घ्या बेटा. जसं की मी उदाहरण घेतलं तुम्हाला, शिव पार्वती, काय व हा उदाहरण आहे, शिव पार्वती. आता मला सांगा पोरं, शिव पार्वती याचं विग्रह केलं तर काय होणार? शिव आणि काय, शिव आणि पार्वती हा त्याचा विग्रह आहे, शिव आणि पार्वती. आता मला सांगा बेटा, हे जशास तसं विग्रह झालं की नाही? शिव आणि पार्वती, शिव पार्वती. म्हणजे इथं समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतो, म्हणून त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. एक लाख उदाहरण जरी घेतले बेटा तरी तेच असेल, पती पत्नी, पती व पत्नी, बरोबर आहे. 1 20, 1 आणि 20, बरोबर आहे. म्हणून बाळ याला म्हणतात काय? इतरेतर द्वंद्व समास. त्याच्यानंतर तुमचं सेकंड आहे बेटा द्वंद्व समासाचा प्रकार, वैकल्पिक द्वंद्व समास. हे तर त्याच्यापेक्षा सोपं. वैकल्पिक द्वंद्व समास अवघड काहीच नाही, राईट. मग वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय? एकदम सिंपल पॉईंट आहे बेटा, अवघड काहीही नाही. थोडंसं त्याला लॉजिकली वाचा. याचा तिसरा प्रकार बेटा, दुसरा प्रकार काय आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, राईट. आता विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक म्हणजे इथं तुम्हाला कळालं, इथं विकल्प आहे. काय आहे? विकल्प आहे. विकल्प म्हणजे काय बेटा? किंवा अथवा, काय? किंवा अथवा, हे तुमचे विकल्प बोधक उभयान्वयी अवयव होय. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा या या विकल्प बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. काय? किंवा अथवा या विकल्प बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. मग कसं? जसं मी ते एक उदाहरण घेतलं बेटा, हा पाप पुण्य. आता मला सांगा पोरं, हा उदाहरण आहे पाप पुण्य. याचं विग्रह कसं करणार तुम्ही? असं, पाप किंवा पुण्य, दोन्ही होईल का? हो, एकतर पाप होईल किंवा पुण्य होईल, दोन्हीपैकी एक, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जसं तिथं तुम्ही बघितलं इतरेतर मध्ये, तिथं काय होतं? आई वडील, आई आणि वडील होतं. पण इथं कसं आहे बघा, पाप पुण्य, बरोबर आहे. मग काय होणार बेटा? पाप किंवा पुण्य, बरोबर आहे. एक तर दोन्हीपैकी एक इथं आहे, खरे खोटे. आता मला सांगा पोरं, एकतर खरं राहील किंवा खोटं राहील, खरे किंवा खोटे. म्हणजे एकच गोष्ट आठवण ठेवायची, एकदम सिंपल शॉर्टकट आहे बेटा. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणा. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि काय किंवा अथवा या दोन्हीपैकी जास्तीत जास्त किंवाचा वापर होतो, दोन्हीपैकी एक विकल्प पोरोहरो किंवा या गोष्टी किंवा या विकल्प बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर होतं त्याला काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व समास. त्या शब्दातच त्याचं उत्तर आहे. तर आता मला सांगा बा, हा उदाहरण दिलं तुम्हाला एक, काय? चूक भूल. काय आहे? चूक भूल. आता मला सांगा पोरं, एकतर काय चूक असेल किंवा भूल असेल, मग इथे येणार की नाही? चूक किंवा भूल, यस की नो. म्हणून याला काय म्हणतात बेटा? वैकल्पिक द्वंद्व समास, राईट. किती उदाहरणे घ्या तुम्ही? न्याय, न्याय. काय आहे? न्याय. आता काय होईल? न्याय किंवा अन्याय, दोन्हीपैकी एक, बरोबर आहे. सत्य. काय हो? इथं सत्य. मग काय होणार बेटा? सत्य किंवा असत्य, एकदम सिंपल गोष्ट आहे. जसं निंदा स्तुती. काय आहे? निंदा स्तुती. एकतर निंदा होणार किंवा काय होणार पोरो? हो, स्तुती होणार, दोन्हीपैकी एक, निंदा किंवा स्तुती. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विकल्प आहे, राईट. त्याच्यानंतर द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार पोरो, राईट. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे बेटा काय? समाहार द्वंद्व समास. काय आहे? समाहार द्वंद्व समास. काय? समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? एकदम सिंपल गोष्ट आहे बेटा, अवघडच नाही, बरोबर आहे. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना, नीट आहे का?
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्यातील पदांच्या अर्थाशिवाय इतर शब्दांचाही त्यात समावेश होतो त्याला काय म्हणतात? समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. आता इतर पदार्थांचाही वापर होतो म्हणजे कसं? हा उदाहरण आहे पोरो मीठ भाकरी आहे? मीठ भाकरी. आता मला सांगा पोरो, फक्त मीठ आणि भाकरीच असते का हो? बरोबर आहे. मीठ भाकरी म्हणजेच मीठ भाकरी वगैरे म्हणजे त्यासारख्या इतर शब्द. समाहार म्हणजे अनेक वेगळे, बरोबर आहे. त्यासारख्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश होतो त्याला समाहार असे म्हणतात. जसं की आपण म्हणलं मीठ भाकरी वगैरे. जसं आपण म्हणतो बेटा चहा पाणी. आपण चहा पाणी म्हणजे आपण चहा आणि पाणीच घेतो का? म्हणलं चहा पाणी वगैरे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही किती उदाहरण घ्या, जसं चहा पाणी आहे, पानपत्रवाळा आहे, शेतीबाडी आहे, बरोबर आहे. मग सडा सारवण आहे, हा उदाहरण आहे. सडा सारवण. आता मला सांगा पुढं, सडा सारवण येतं, कधी कधी सडा समार्जन येतं, मग सडा सारवण वगैरे झालं की नाही. म्हणजे यासारख्या अनेक काही गोष्टींचा यात बोध होणं, यासारख्या अनेक काही गोष्टींचा यात वापर होणे त्यालाच म्हणतात बेटा समाहार द्वंद्व समास. राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं उदाहरण घेता तेव्हा त्या उदाहरणाचा विग्रह करत असताना तुम्हाला आणि व या दोन्हीपैकी एका समुच्चय बोधक उभ्याने व्यायाचा वापर झाला तर तो झाला इतरेतर द्वंद्व समास. जर तुम्हाला किंवा अथवाचा वापर झाला तर तो झाला वैकल्पिक द्वंद्व समास. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वाटलं त्यासारख्या अनेक पदार्थांचाही त्यात समावेश होतो तर त्याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास. जसं की आपण म्हणलं परोह काही घ्या तुम्ही पानपत्रवाळ, हा उदाहरण आहे. पानपत्रवाळ. मग विद्यार्थी मित्रांनो पानपत्रवाळ म्हणजे नुसतं पान पत्रवाळाच आलं का? पान आलं, पत्रवाळ आलं, गिला सर दुरणार राहील. जसं पानपत्रवाळ वगैरे हा शब्द आहे बेटा केर कचरा. आता नुसतं कचराच येते का? केर कचरा म्हणलं की माती आली, दगड आले, धोंडे आले, कचरा पाचोळा आलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो केर कचरा वगैरे म्हणून बाळ याला म्हणतात तुमचं व्हेरी गुड समाहार द्वंद्व समास. अशा प्रकारे बेटा तुमचा द्वंद्व समास हा पॉइंट इथं संपत. याच्यानंतर चालू होतं तुमचं समासाचा शेवटचा प्रकार आणि तो आहे बेटा बहुव्रीही समास. राईट. बहुव्रीही समास अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही समास याच्यावर एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न फिक्स असतो. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही समास ही संकल्पना कशी आहे पहिले समजून घ्या आणि मग त्याच्यावर आपण उदाहरणं बघू. बहुव्रीही समासावर तुम्हाला एक प्रश्न हमखास येतो. ओके. विद्यार्थी मित्रांनो बहु या शब्दाचा अर्थ होतो बेटा पुष्कळ. बहु म्हणजे पुष्कळ. आणि व्रीही या शब्दाचा अर्थ होतो बेटा व्रीही म्हणजेच धान्य. व्रीही म्हणजे होतो? धान्य. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. ज्या सामासिक शब्दाचे दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. पण ज्या सामासिक शब्दातील नीट आहे का ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून त्या दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. राईट. म्हणजे दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. कारण बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य आणि बहुव्रीही या शब्दाचा अर्थ होतो बेटा पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत धान्य. पुष्कळ आहेत धान्य ज्याच्या पाशी असा तो कोण? शेतकरी. म्हणजे बहुव्रीहीचा अर्थ होतो बेटा शेतकरी. मग शेतकरी शब्द कुठं आणि बहुव्रीही शब्द कुठं? त्याच्या विग्रहावरून तिसऱ्याच पदाचा बोध झाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बहु म्हणजे पुष्कळ होते, व्रीही म्हणजे धान्य होते, बहुव्रीही म्हणजे पुष्कळ आहे धान्य ज्याच्या पाशी असा तो म्हणजेच शेतकरी. आता बेटा इथं कन्सेप्ट कशी बघा. इथं मी एक उदाहरण देतो. हा उदाहरण आहे लंबोदर. आहे लंबोदर. आता बाळ आपण म्हणलं ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या विग्रहावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे त्या विग्रहावरून तिसरंच पद आपल्याकडे येते त्याला काय म्हणायचं बेटा? राईट. तिसरंच पद आपल्याकडे येते त्याला काय म्हणायचं? बहुव्रीही समास. म्हणजेच हा उदाहरण आहे पोरो लंबोदर. आहे लंबोदर आहे. बरोबर आहे. आता लंबोदर या शब्दाचा मी विग्रह करतो बघा. लांब
आहेत लांब आहेत, उदर लांब आहेत उदर, ज्याचे असा तो लांब आहेत उदर ज्याचे असा तो कोण बेटा? गणपती. गणपती. उदर म्हणजे पोट होते, लांब आहे उदर ज्याचे असा तो कोण? गणपती. आता मला सांगा लंबोदर शब्द कुठं आणि गणपती शब्द कुठं? मग मला सांगा पोरोहो, या लंबोदर या शब्दावरून आपण म्हणलं की त्याच्या विग्रहावरून तिसऱ्याच पदांचा बोध होतो. आता इथं लंबोदर लांब आहे उदर ज्याचे असा तो, लंबोदर म्हणजे गणपती, म्हणजे या विग्रहावरून तिसरा शब्द आला की नाही. म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा ज्या सामासिक शब्दाच्या दोन्ही पदांना प्राधान्य नसून, याच्यातील कोणत्याच पदांना प्राधान्य नसून त्या पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात पोरोहो? बहुव्रीही समास. म्हणजे इथं तिसऱ्याच पदाचा बोध झाला. कळालं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात बहुव्रीही समास. मग बेटा आपण थोडंसं मागं जाऊ आणि बहुव्रीही म्हणजे काय? की आता तुम्ही म्हणले राजपुत्र, राजाचा पुत्र, विग्रह तिथल्या तिथंच आहे, बरोबर आहे. आ जन्म, जन्मापासून विग्रह तिथल्या तिथंच आहे. पण बाळ इथं जेव्हा तुम्ही घेता काय उदाहरण घेतलं, समजा आपण घेतलं सुपकर्ण, सुपासारखे आहेत कान ज्याचे असा तो कोण? गणपती. म्हणजे विग्रह लांब गेला, राईट. मग इथेही तसंच बेटा हेडिंग टाकली आपण बहुव्रीही. मग तुम्हाला मी सांगितलं बहुव्रीही म्हणजे काय? व पुष्कळ आहेत धान्य असा ज्याचा, पुष्कळ आहेत धान्य ज्याच्यापाशी असा तो कोण? शेतकरी. मग तुम्हाला एक प्रश्न येतो बेटा, बहुव्रीही बघा नीट आहे का? बहुव्रीही या शब्दाचा समास काय? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही या शब्दाचा समास काय? आणि एक गोष्ट आहे का, बहुव्रीही समास हा तोच त्याचा उदाहरण आहे. म्हणजे इथं अ, इथं ब, इथं क, इथं ड, इथं आहे बेटा अव्ययीभाव समास. काय? अव्ययीभाव. इथं आहे बहुव्रीही, इथं आहे बेटा द्वंद्व, आणि इथं आहे तुमचं तत्पुरुष समास. आणि तुम्हाला विचारलं बहुव्रीही समास ओळखा. काय? बहुव्रीही समास ओळखा. तर उत्तर आहे बहुव्रीही. म्हणजे मला हे सांगायचं की बहुव्रीही समास हा तोच त्याचा उदाहरण होय. मग बहुव्रीही हा शब्द जो आहे बेटा तो कशाचा उदाहरण आहे? बहुव्रीही समासाचाच उदाहरण आहे. म्हणून बहुव्रीही शब्द हा बहुव्रीही समासाचा उदाहरण आहे. मग तुम्हाला जर प्रश्नाला खालीलपैकी कोणते समास हे तेच त्याचे उदाहरण होय, उत्तर लिहायचं बहुव्रीही. मग हा जो बहुव्रीही समास आहे बेटा, या बहुव्रीही समासाचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? तसं आपण बघतो 4, बरोबर आहे. मग हे 2, 3, 4 प्रकार पडतात. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो विभक्ती बहुव्रीही समास. काय? विभक्ती बहुव्रीही समास, राईट. दुसरा आहे बेटा नन बहुव्रीही समास, राईट. तिसरा आहे पोरो सह बहुव्रीही समास. काय? सह बहुव्रीही समास. आणि चौथा आहे बेटा प्रादी बहुव्रीही समास. काय? प्रादी बहुव्रीही समास. हा प्रादी बहुव्रीही समास बहुधा परीक्षेला येत नाही, त्याचा संबंध नाही, पण या तिघावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एक गोष्ट डोक्यात ठेवा बेटा, बहुव्रीही शब्द म्हणल्यानंतर एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, बहुव्रीही हा शब्द म्हणल्यानंतर त्या सामासिक शब्दाचा विग्रह फार लांब लचक होतो आणि त्या विग्रहावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. मग याच्यामध्ये पहिला आहे पोरं तुमचं विभक्ती बहुव्रीही समास, राईट. आता विभक्ती तत्पुरुष समास सारखा हा विभक्ती बहुव्रीही समास आहे. मग कोणती विभक्ती लागतं हे तुम्हाला ओळखावं लागते, बरोबर आहे. जसं मी तुम्हाला दिलं बेटा इथं उदाहरण. काय बघा, लंबोदर. काय दिलं? लंबोदर. करायाचा विग्रह काय? लांब आहेत. लांब आहेत उदर ज्याचे असा तो. लांब आहेत उदर ज्याचे असा तो. कोण पोरं हो? गणपती. मग विद्यार्थी मित्रांनो हा झाला विभक्ती बहुव्रीही समास. कारण का? इथं विग्रह करताना चाचीचेच्या षष्ठी विभक्ती लागली, बरोबर आहे. मग जी विभक्ती लागते त्याचं नाव त्याला द्यायचं. मग बाळ इथं तुमचं काय लागलं? चाचीचेच्या लागलं. म्हणजे विभक्ती कोणती झाली? षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास. आणि बहुव्रीही समासामध्ये जी काही विभक्ती लागतं बेटा हे ज्याचे, ज्याला, ज्यात, या जो, जी, जे, ज्या या संबंधी सर्वनामालाच लागतं. आणि जो, जी, जे, ज्या हे संबंधी सर्वनाम होय. जसं हा उदाहरण आहे प्राप्त धन. काय? प्राप्त धन. करा विग्रह प्राप्त झाले आहे. प्राप्त झाले आहे. धन जास असा तो. कोण हो? आपण म्हणू त्याला कुबेर. मग इथं तुमचं प्राप्त झाले आहे धन. प्राप्त झाले आहे धन जास. जोजी ज्याला काय लागलं? सलाते, सलानाते. मग विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास. कारण बहुव्रीही समासामध्ये जिथं स लागते बेटा त्याला द्वितीया म्हणा, आणि जिथं ला
लागते बेटा त्याला चतुर्थी म्हणा. म्हणजे तिथं साठी म्हणलं होतं चतुर्थी होती, पण इथं विभक्ती बहुव्रीही समासामध्ये जिथं ज्या स लागलं बेटा स त्याला द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास म्हणा, आणि ज्याला ला लागलं त्याला चतुर्थी विभक्ती समास असे चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. जसं मी तुम्हाला दिलं दशमुख, 10 आहे मुख ज्याला असा तो, म्हणजे कोण हो, रावण. जसा आलेला प्रश्न होता बेटा तुमच्या टॅक्स असिस्टंटला, अष्टभुजा, 8 आहे भुजा, भुजा म्हणजे हात, 8 आहे भुजा ज्याला अशी ती, कोण बेटा, दुर्गा देवी. जसं तुम्हाला असे येतात, जसं त्रिकोण, 3 आहे कोण ज्याला असा तो, हे त्रिकोण शब्द षटकोन झालं, त्रिकोण झालं, चौकोन झालं, हे आलेले आहे बेटा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जी विभक्ती लागली त्याला त्याचं नाव द्यायचं. चंद्रशेखर, चंद्र आहे शेखर ज्याच्या असा तो, चंद्रमौली, चंद्र आहे मौली ज्याच्या असा तो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात विभक्ती बहुव्रीही समास. मग जर विभक्ती बहुव्रीही समास तुम्हाला ओळखायचा असेल तर विग्रह तुमचा एकदम लांब लचक होईल आणि त्या दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होईल, आणि जी विभक्ती प्रत्यय लागतं त्याचं नाव त्याला द्यायचं. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, काय हो, गरुड ध्वज, काय गरुड, बघा गरुड ध्वज, एकदम सिंपल. गरुड आहे ध्वजात ज्याचे असा तो, चाची चेच्या लागलं, षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास. बरोबर आहे. त्याच्यानंतर बहुव्रीही समासाचा नेक्स्ट प्रकार आहे बेटा तुमचा साधा आणि सिंपल, तो म्हणजे काय, नन बहुव्रीही समास. काय आहे बेटा, नन बहुव्रीही समास. राईट. आता नन तत्पुरुष समास बी होतं आणि नन बहुव्रीही समास बी आहे. आता नन तत्पुरुष समासामध्ये आपण बघितले बेटा अयोग्य, बरोबर आहे की नाही, योग्य नसलेला, जसं आपण बघितले तर नापास, पास नसलेला, बरोबर आहे, नालायक, नालायक, लायक नसलेला, म्हणजे विग्रह तिथल्या तिथं झालं ना, विग्रह काय झालं, तिथल्या तिथंच झालं. म्हणजे जिथं तिथल्या तिथंच विग्रह झाला तो झाला बेटा तुमचा तत्पुरुष समास. बरोबर आहे. पण इथं तसं नाही ना. इथं कसं म्हणलं, बहुव्रीही समासाची मूळ संकल्पना काय आहे की दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होणे. बरोबर आहे. आणि नन बहुव्रीही समास म्हणायचं कशाला, ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद, पहिले अक्षर नकार दर्शविते त्याला नन बहुव्रीही समास असे म्हणतात. जसं की बाळ मी तुम्हाला इथं उदाहरण दिलं, काय, अनंत, काय हो, अनंत, नाही अंत ज्याला असा तो, कोण, समुद्र अच आहे. बरोबर आहे. जसं मी उदाहरण दिलं बेटा तुम्हाला, काय, अनंत, जसं मी तुम्हाला दिलं अकर्मक, काय, अकर्मक, नाही कर्म ज्यात असा तो. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो हे नापास, नालायक, अनाइच्छक याच्यात आणि याच्यात फरक आहे. बघा नापास, पास नसलेला तिथल्या तिथंच विग्रह आहे, पण याचं बघा अनंत, नाही अंत ज्याला असा तो, अकर्मक, नाही कर्म ज्यात असा तो, म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण घेतलं अनुपम, नाही उपमा ज्याला असा तो, निरस, नाही रस ज्यात असा तो. म्हणजे इथला जो उदाहरण येतो बेटा त्याचं विग्रह करत असताना तुमचा विग्रह असा होतो की त्या विग्रहावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पण इथं तसं नाही. बरोबर आहे. इथं विग्रह तिथल्या तिथं होतो. म्हणून बहुव्रीही समास नन बहुव्रीही आणि नन तत्पुरुष समासात फरक एवढा आहे की नन तत्पुरुष समासामध्ये आणि नन बहुव्रीही समासामध्ये फरक एवढा बेटा की दोन्ही याच्यामध्ये विग्रहाचा फरक आहे. राईट. जसं की तुम्हाला मी दिली इथं अनेक, अनेक, मग काय होणार, नाही एक ज्यात असा तो, अनेक, नाही एक ज्यात असा तो, त्याला काय म्हणतात बेटा, अनेक. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे एकदम सिंपल आणि साधी गोष्ट आहे. डोक्यात यायला यस की नो, यस. राईट. त्याच्यानंतर बेटा तुमचा बहुव्रीही समासाचा तिसरा प्रकार आहे काय, सहबहुव्रीही समास. हा एक महत्वाचा आहे. बघा तिसरा प्रकार काय, सहबहुव्रीही समास. सहबहुव्रीही समास. बघा बेटा सहबहुव्रीही समास. राईट. आता सहबहुव्रीही समास कसा, बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद स किंवा सह असते त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. काय म्हणलं, ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद स किंवा सह असते त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. या सहची फोड केली, पहिले स घेतलं मग पूर्ण शब्द सह घेतलं. जसं बाळ दोन्हीपैकी एक कोणता शब्द असेल तर त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणून इथं सह परिवार, परिवाराने सहित असा तो, सप्रेम, प्रेमाने सहित असा तो, सह कुटुंब, कुटुंबाने सहित असा तो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दल जास्त अभ्यास नका करू. स किंवा सह असतं त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येत नाही. राईट. जसं सविनय, विनयाने सहित असा तो, सधन, धनाने सहित असा तो, सानंद,
आनंद आनंदाने सहित असा तो, संघर्ष घर्षणाने सहित असा तो. म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार तुमचं सिंपल पॉईंट स किंवा सह. आता बाळ एकच पॉईंट आहे तुमचं प्रादी बहुव्रीही समास. प्रादी बहुव्रीही समास याला जास्त वाचायचं नाही आणि याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. प्रादी बहुव्रीही समास हा पॉईंट परीक्षेला बहुधा येत नाही. प्रादी बहुव्रीही समासामध्ये एकच आठवण ठेवायचं प्र दु सु नी. काय असे काय आहे प्र दु सु नी. बरोबर आहे. काय प्र आहे, दु आहे, सु आहे, नी आहे आणि वी आहे, कु आहे, कु आहे आणि वी आहे. हे उपसर्ग असतात. आता विद्यार्थी मित्रांनो हा उपसर्ग तिकडं पण येतो. बरोबर आहे. म्हणून याच्यावर प्रश्न येत नाही. जास्तीत जास्त थोडंसं आठवण काय ठेवायचं जेव्हा या उपसर्गाने युक्त एखादा शब्द असतो त्याला म्हणायचं प्रादी बहुव्रीही समास. जसं कुरूप. काय हो कुरूप. कु आला बेटा हे बघा कुरूप. वाईट आहे रूप जिचे अशी ती किंवा ज्याचा असा तो. बरोबर आहे. जसं आपला आहे प्र पासून आपण काय घेतलं प्रख्यात. काय प्रख्यात विशेष आहे ख्याती ज्याची असा तो प्रख्यात. बरोबर आहे. जसं की आपण घेतलं प्रबल. काय हो प्रबल. प्रबल विशेष आहे बल ज्यात असा तो प्रबल. त्याच्यानंतर बेटा विधवा नाही धव जिचे अशी ती विधवा. आलं इथलं वी. बरोबर आहे. म्हणून बेटा कोणताही प्रश्न येताना एकदम सिंपल येतं. विमुख विरुद्ध आहे मुख ज्याचे असा तो. दुर्गुण वाईट आहे गुण ज्यात असा तो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल आणि साधं तुमचं पॉईंट आहे तो म्हणजे काय समास. अशा प्रकारे तुमचं सुंदर हा समास टॉपिक इथं संपतं. व्हिडिओ 2-2 वेळेस बघा, 3-3 वेळेस बघा, संकल्पना क्लिअर होईल. आणि बघितल्यानंतर एखाद्या जर तुमच्याकडे एखादी पुस्तक असेल किंवा एखादा पेपर असेल त्याच्यातले झालेले प्रश्न वाचा बेटा. हे ज्या संकल्पना ज्या कन्सेप्ट सांगितलो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न येत नाही. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यात एक सुंदर पॉईंट आहे आणि तो सुंदर पॉईंट कसा बारकाईने लक्ष द्या. काय होतं माहिती आहे का एक कधी कधी प्रश्न येतो बेटा तुम्हाला समानाधिकरण तत्पुरुष समास व्याधिकरण तत्पुरुष समास. काय समानाधिकरण समानाधिकरण हा थोडासा वेगळा पॉईंट आहे. समानाधिकरण आणि इथं आहे बेटा व्याधिकरण. व्याधिकरण समानाधिकरण आणि व्याधिकरण तत्पुरुष समास. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो समानाधिकरण आणि व्याधिकरण काय. समानाधिकरण म्हणजे काय ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्याला समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. सारखेच असतात. आणि तुम्हाला माहित आहे बेटा कर्मधारय आपण बघितलो एकदा रिपीट करून बघा. कर्मधारय तत्पुरुष समासातील दोन्ही पदे हे प्रथमा म्हणजे एकाच विभक्तीत असतात म्हणून कर्मधारय तत्पुरुष समासाला समानाधिकरण असे म्हणतात. पण विद्यार्थी मित्रांनो व्याधिकरण म्हणजे काय ज्या सामासिक शब्दात सा किंवा ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे हे भिन्न म्हणजे वेगवेगळ्या विभक्तीत असतात त्याला व्याधिकरण असे म्हणतात. जसं हा उदाहरण आहे बेटा राजपुत्र याचा विग्रह करा. काय राजाचा पुत्र. मग राजाचा या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी आणि पुत्र या शब्दाची विभक्ती आहे प्रथमा. बरोबर आहे. मग दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत आहे त्याला म्हणतात व्याधिकरण. आणि विद्यार्थी मित्रांनो कर्मधारय तत्पुरुष समास सोडलं तर बाकी सगळे सामासिक शब्दाचे उदाहरण हे कसे असतात व्याधिकरणाचे असतात. फक्त सिंपल पॉईंट आहे बारकी काहीही नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा टॉपिक इथं संपत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचा जो सेकंड टॉपिक आहे तुमचा तो म्हणजे कोणता बारकाईने लक्ष द्या. आता काय होतं बाळ इथं तुमचा समास हा टॉपिक संपला. आता समास हा टॉपिक संपल्यानंतर आपला असते एक शब्दसिद्धी टॉपिक. बरोबर आहे. शब्दसिद्धी या टॉपिक मधले PDF ची नोट्स मी तुम्हाला पाठवलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यात शुद्ध आहे अशुद्ध आहे कानडी आहे देसी आहे फारसी आहे संस्कृत आहे गुजराती आहे. हे सगळे शब्दाची जी PDF आहे मी तुम्हाला पाठवलेली आहे. नाहीतर मी ग्रुपवर आणखी एकदा PDF फाईल टाकतो ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते वाचा. पण याच्यामध्ये एक पॉईंट नाही बेटा. इथं तुमचा समास हा टॉपिक संपला. एक पॉईंट म्हणजे कोणतं अभ्यस्त शब्द. आणि हा अतिशय सुंदर आणि खतरनाक पॉईंट आहे परीक्षेला येतं. काय बेटा अभ्यस्त शब्द. चला लक्ष द्या. हा तुमचा सेकंड टॉपिक चालू होतो शब्दसिद्धी. त्याच्यातला बघा साधित शब्दाचा चौथा प्रकार म्हणजे अभ्यस्त शब्द होय. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो बेटा साधित शब्दाचा चौथा प्रकार म्हणजे अभ्यस्त शब्द होय. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो साधित शब्दाचा जो चौथा प्रकार असतो त्याला आपण काय म्हणतो अभ्यस्त शब्द असे म्हणतो. आता अभ्यस्त शब्द ही कशी संकल्पना असते. अभ्यस्त शब्द म्हणजे काय बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो
शब्दसिद्धीच्या PDF च्या नोट्समध्ये तुम्हाला सगळी नोट्स आहे, पण अभ्यस्त शब्द हा पॉईंट नाही बेटा. मग अभ्यस्त हा पॉईंट का नाही, याला शिकावं लागतं थोडंसं. इथं गुगली बसते बघा. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो बेटा, अभ्यस्त म्हणजे काय, पुनरावृत्ती. अभ्यस्त म्हणजे काय, पुनरावृत्ती. हा शब्दाचा शब्दशः अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते, जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते किंवा अंशात बदल होतो, त्याला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. मग हा जो अभ्यस्त शब्द आहे बेटा, या अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 3. मग ते 3 प्रकार कोणते. अभ्यस्त शब्दाचा पहिला प्रकार आहे बेटा पूर्णाभ्यस्त. काय आहे, पूर्णाभ्यस्त, बरोबर आहे. त्याच्यानंतर अभ्यस्त शब्दाचा दुसरा प्रकार आहे बेटा अंशाभ्यस्त. काय, अंशाभ्यस्त. आणि याचा तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो अनुकरण वाचक. अनुकरण वाचक असे 3 प्रकार पडतात. एक आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. हे अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यात पहिला आहे बेटा तुमचं अभ्यस्त शब्द, बरोबर आहे. म्हणजे त्या अभ्यस्त शब्दामध्ये पहिला प्रकार आहे बेटा पूर्णाभ्यस्त शब्द. आता पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय, बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. त्या शब्दामध्ये पूर्ण शब्द आहे बेटा, पूर्ण, बरोबर आहे. मग पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते, जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते, त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. पण हे पूर्णाभ्यस्त शब्द 3 प्रकारे तयार होतात. बघा, जेव्हा मी काय म्हणलो, पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते, त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. पण विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णाभ्यस्त शब्द जे आहे याचे 3 प्रकारे पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतं. याचा पहिला प्रकार आहे बेटा जशास तशी पुनरावृत्ती होणे. मग जशास तशी म्हणजे कसं, मी बाजारातून, काय, मी बाजारातून लाल लाल टोमॅटो आणले. बघा, लाल लाल जशास तशी पुनरावृत्ती झाली, राईट. मी बाजारातून लाल लाल टोमॅटो आणले. आता लाल लाल हे शब्द जर बघितलं, विशेषणाचं कार्य करते बेटा. कसे टोमॅटो, लाल लाल टोमॅटो. जसं मी तुम्हाला म्हणलं दुसरं वाक्य काय, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मग घेई घेई जशास तशी पुनरावृत्ती झाली, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, शत्रूची सैन्य समोरा समोर किंवा आमने सामने, दुसरं समोरासमोर हा दुसरा पॉईंट जाईल. आपण काय बघत आहोत, जशास तशी पुनरावृत्ती. जसं मी बाजारातून लाल लाल टोमॅटो आणले, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, मधून मधून असेच घराकडे येत जा, मधून मधून असेच घराकडे येत जा. मग मधून मधून हा शब्द बघा जशास तशी पुनरावृत्ती आहे. असे कितीही शब्द तुम्हाला येऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, जशास तशी पुनरावृत्ती होणे. मग याच्यात शब्द येतात तुमचे जसं की थोडा थोडा आहे, लाल लाल आहे, तुकडे तुकडे आहे, एक एक आहे, कोणी कोणी आहे, तिळतिळ आहे, हळूहळू आहे, गोड गोड आहे, गरम गरम आहे, नरम नरम आहे, थंड थंड आहे, छेछे आहे, मऊ मऊ आहे, कधी कधी आहे, ऊन ऊन आहे, वर वर आहे, हसत हसत आहे, चालता चालता आहे, सांगून सांगून आहे, पुढे पुढे आहे, हाय हाय आहे. जसं एखादा शब्द तुम्हाला लिहून देतो, इथं कळेल. आपण लिहिलं बेटा हा शब्द हळू हळू झाली की नाही जशास तशी पुनरावृत्ती, बरोबर आहे. म्हणजे पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे जशास तशी पुनरावृत्ती होणे, बाकी काही नाही. जसं त्यांनी हळूहळू म्हणलं, जसा हा शब्द आहे बेटा तीळ तीळ झाली तीळ तीळ जशास तसं, बरोबर आहे. जसा हा शब्द आहे छे छे केवल प्रयोगी आहे, जसं जशास तसं, राईट. जसा हा शब्द आहे वाह वा झालं जशास तसं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं मित्र हो, की जेव्हा एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होते त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणून हा झाला पूर्णाभ्यस्तीचा. पण मी काय म्हणलो तुम्हाला, पूर्णाभ्यस्त शब्द साधण्याचे 3 प्रकार आहे बेटा, 3 प्रकार. मग पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये हा झाला पूर्णाभ्यस्त मध्ये पहिला प्रकार, कशी एकदम जशास तशीच पुनरावृत्ती होणे, जसं की झाली. आता पूर्णाभ्यस्त शब्द साधण्याचा दुसरा प्रकार बेटा, जसं आपण त्याला ब नाव दिलं. दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी काय म्हणलं बघा, केव्हा केव्हा अतिशयत्व दाखविण्यासाठी, केव्हा केव्हा अतिशयत्व दाखविण्यासाठी या पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये चाची चेच्या प्रत्यय लावून, अतिशयत्व दाखविण्यासाठी चाची चेच्या प्रत्यय लावून अंशात बदल केला जातो. पण विद्यार्थी मित्रांनो ते पूर्णाभ्यस्तच असते. कसं आपण म्हणलं इथं बघा,
बाट बघा आपण एक उदाहरण घेतलं, पुस्तकेच पुस्तके किंवा पुस्तकच पुस्तक, काय पुस्तकच पुस्तक. आता मला सांगा पोरं, पुस्तकच पुस्तक म्हणल्यानंतर हातचं तुम्ही अतिशयत्व दाखवण्यासाठी घेतला, पण इथं शब्द बघा पुस्तक पुस्तक आहे की नाही, राईट. मग जसं की आपण म्हणलं कपडेच कपडे, काय हो कपडेच कपडे, बघा पोरं इथेही कपडे इथेही कपडे, शेवटी मध्ये च आलं की नाही, बरोबर आहे. बाटल्याच, काय बाटल्याच बाटल्या, काय बाटल्याच बाटल्या, हा झाला त्याचा दुसरा प्रकार. इथं च आलं म्हणजे आपण काय करायला बेटा अतिशयत्व दाखवलं. पण काही लोकांना कसं वाटतं की इथं च आलं म्हणजे अंशात बदल झालं, अंशाभ्यस्त शब्द होईल, पण अंशाभ्यस्त शब्द होत नाही बेटा. पुस्तक पुस्तक, कपडे कपडे, बाटल्याच बाटल्या, वह्याच वह्या, आजच्या आज, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अंशात बदल व्हायला, पण हे अंशाभ्यस्त नाही, शब्दाची पुनरावृत्तीच आहे. अंशाभ्यस्त शब्दाला एकदम सुंदर शॉर्टकट आहे बेटा, ते शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला म्हणजे अंशाभ्यस्त शब्दामध्ये एक ट्विस्ट आहे, तेव्हा ते अंशाभ्यस्त होतं, नाहीतर होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चाची चेच्या हे जे शब्द दाखवून तुम्हाला अतिशयत्व दाखवलं त्याला सुद्धा पूर्णाभ्यस्तच म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो पूर्णाभ्यस्त शब्द तयार होताना, बरोबर आहे, चाची चेच्या हे दाखवलं कशासाठी, अतिशयत्व दाखवण्यासाठी. हा झाला दुसरा प्रकार. पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये तिसरा प्रकार आहे बेटा अ ब इथली तो क. तो तिसरा प्रकार काय म्हणतं माहिती आहे का, पूर्णाभ्यस्त शब्द तयार होताना जसेच्या तसे पुनरावृत्ती न होता किंचित बदल होऊन काही शब्द तयार होतात. मग ते कसे, जसं की हा शब्द आहे बेटा समोरा, समोर, बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो इथं समोरा झालं, इथं समोर झालं, इथं राय र आहे, अंशात बदल आहे, पण याला अंशाभ्यस्त म्हणता येत नाही. हे सुद्धा पूर्णाभ्यस्तच होय. अंशाभ्यस्त शिकल्याशिवाय तुम्हाला पूर्णाभ्यस्त परिपूर्ण करणार नाही. मग समोरासमोर याचा अर्थ समोर समोर झाला की नाही, बरोबर आहे. जसं बेटा हा उदाहरण आहे दारोदार म्हणजे प्रत्येक दारी, दारोदार दारादाराला, बरोबर आहे. जसं की हा शब्द आहे बेटा घरोघर, घरो घर, जसं घर घर प्रत्येक घराला. जसं की हा शब्द आहे बेटा जागो जाग, जागो जाग म्हणजे प्रत्येक जागी, म्हणजे हा शब्द आहे बेटा. जसं की आपण बदलं जसं की तुम्ही घेऊ शकता मागो माग, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जे शब्द आहे घरोघर, दारोदार, मागोमाग, शतोशेत, बरोबर आहे, असे जे शब्द येतात हे सुद्धा पूर्णाभ्यस्त मध्येच येतात. आता एकदा बारकाईने बघा पूर्णाभ्यस्त म्हणजे काय पोरो, पूर्णाभ्यस्त म्हणजे एखाद्या शब्दाची जशास तशी पुनरावृत्ती होणे. पूर्णाभ्यस्त शब्द तीन प्रकारे साधले जातात. पहिला प्रकार जशास तशी पुनरावृत्ती होणे म्हणजे उदाहरणार्थ मधून मधून असेच घराकडे येत जा, हा झाला पूर्णपणे. दुसरा प्रकार बेटा अतिशयत्व दाखविण्यासाठी, जसं की आपण म्हणलं कपडेच कपडे, कपडे कपडेच आलं बेटा अतिशयत्व. तिसरा प्रकार मित्र हो जे की अंशात बदल होतं, जसं समोरा समोरा समोर, मग इथं काय झालं बेटा समोरा समोर म्हणजे समोर समोर. असे तीन प्रकारे पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतात. इथं तुमचं अभ्यस्त शब्दाचा पहिला प्रकार बेटा पूर्णाभ्यस्त हा पॉइंट संपत. आता विद्यार्थी मित्रांनो जसं आपण आता इथं पैसाच पैसा, कपडेच कपडे, बरोबर आहे, पैसाच पैसा, कपडेच कपडे, घरेच घरे, पुस्तकेच पुस्तके, वरचे वर, आतल्या आतच्या आत, मोठ्याच्या मोठे, बरोबर आहे, असे आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा दुसरा प्रकार जे की अंशाभ्यस्त. अभ्यस्त शब्दाचा दुसरा प्रकार काय आहे, अंशाभ्यस्त. आता विद्यार्थी मित्रांनो हे अंशाभ्यस्त समजून घ्या. अंशाभ्यस्त म्हणजेच काय, अंशाभ्यस्त म्हणजेच काय, तुम्हाला असं इथं होतो की याच्यात अंशात बदल होते. आता दोन्ही पॅरलली सांगतो, कळेल तुम्हाला. अंशात बदल म्हणजे काय, तीळ मात्र एवढंसं अंशात बदल केला जातो. आणि तो अंशात बदल कसा होतो बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशाभ्यस्ताची एक संकल्पना, एक ट्विस्ट आहे बेटा. ते कसं, अंशाभ्यस्त शब्दामध्ये जो दुसरा शब्द असतो बेटा तो अर्थहीन असतो, निरर्थक असतो, दुसऱ्या शब्दाला काहीही अर्थ नसतो. जो दुसरा शब्द असतो तो अर्थहीन असतो, त्याला काहीही अर्थ नसतो. जसं की मला सांगा अंशाभ्यस्त म्हणजे अंशात बदल, शेजारी
पाजारी. काय? शेजारी पाजारी. आता मला सांगा पोरं, हे शेजारी शब्द आहे, हे पाजारी शब्द आहे. इथं शे आहे, इथं पा आहे, इथं बी जारीच आहे, इथं बी जारीच आहे. अंशात बदल झाला की नाही? बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुमचा दुसरा शब्द आहे पाजारी, याला काहीही अर्थ नाही, तो अर्थहीन आहे, म्हणून याला म्हणतात अंशाभ्यस्त शब्द. बरोबर आहे. जसं दुसरा उदाहरण आहे काय? झाड बीड. मग बाळ, हे झाड आहे, हे बीड आहे, या झाडला अर्थ आहे, या बीडला कोणत्या डिक्शनरीमध्ये अर्थ नाही, म्हणून बेटा इथं अंशात बदल व्हायला आणि दुसरा शब्द निरर्थक असतो. पण तुमचं इथं बघा काय म्हणलं आपण? कपडेच कपडे. इथं दुसरा जो शब्द आहे कपडे कपडे, दोघाला अर्थ आहे, फक्त मध्ये च लागलं. इथं अर्थहीन आहे, पण बदल अंशात झाला. जसं की झाड भीड आहे. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो पंखा बिंखा. काय हो? पंखा बिंखा. आता मला सांगा पोरो, या बिंखाला काही अर्थ आहे का? पण बीच्या जागी पाणी आलं तर पंखा पंखा झाला की नाही, म्हणून अंशात बदल झाला, म्हणून याला म्हणतात बेटा अंशाभ्यस्त शब्द. किती शब्द घ्या, संकल्पना महत्वाची आहे. जसं आपण म्हणलं आडवा तिडवा, आबड धोबड, उद्या बिद्या, लिंबू टिंबू, चिरी मिरी. चिरी मिरी हे आठवण ठेवा. चिरी मिरी. चिरी मिरी या शब्दाचा अर्थ होतो बेटा, आलेला प्रश्न आहे, लाच घेणे. चिरी मिरी म्हणजे काय? लाच घेणे, म्हणजेच काय पोरो? रिश्वत घेणे. चिरी मिरी म्हणजे काय? लाच घेणे, रिश्वत घेणे, याला म्हणतात पोरो अंशाभ्यस्त शब्द. मग अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडले होते बेटा. एक होता पूर्णाभ्यस्त, दुसरा होता अंशाभ्यस्त, आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो तुमचा अनुकरण वाचक. अनुकरण वाचक हा पॉइंट मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे आणि तेच इतर रिपीट आहे. अनुकरण म्हणजे काय बेटा? नादमय शब्द. अनुकरण कुठं शिकलो माहित आहे? क्रियाविशेषण अवयव या टॉपिकमध्ये आपण शिकलो होतो बेटा. काय? क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार, अर्थमूलक, स्वरूपमूलक. अर्थमूलकचे 5 प्रकार पडले होते. त्याच्यामध्ये होता बेटा एक परिमाणवाचक. काय होतं? परिमाणवाचकचे 3 प्रकार होते. एक होता तुमचं पहिलं परिमाणवाचक मध्ये पहिलं आणि दुसरं, तिसरं होतं बेटा तुमचं काय? अनुकरण दर्शक. बरोबर आहे. मग अनुकरण म्हणजे काय बेटा? एकदम रिपिटेशन होणे. बरोबर आहे. अनुकरण म्हणजे काय? नादमय शब्द येणे. जसं की तुम्हाला शब्द येतात बेटा, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट. आता नीट लक्ष द्या, इथं थोडंसं पॉईंट आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट किंवा चमचम. नांदेड तलाठी 2016चा प्रश्न आहे, चमचम. आता काय होतं बेटा? चमचम हा कोणता शब्द आहे? राईट. मग पोरं काय करतात माहित आहे का? या चमचमला पूर्ण अभ्यस्त लिहिण्याचा प्रयत्न करतात, पण हा पूर्ण अभ्यस्त नाही, हा अंशाभ्यस्त बी नाही, हा आहे बेटा अनुकरण वाचक. मग अनुकरण वाचक का? विद्यार्थी मित्रांनो, जे शब्द नादमय असतात, जे शब्द ध्वनिमय असतात, ज्या शब्दातून एखादी ध्वनी प्राप्त होते, त्याला म्हणायचं बेटा अनुकरण दर्शक. काहीतरी ध्वनी प्राप्त होते त्याला म्हणायचं अनुकरण दर्शक. म्हणजे इथं आहे ताऱ्यांचा चमचमाट. पण तुम्ही मला सांगा परो हो, काय हो? आपण एक वाक्य म्हटलं, मी बाजारातून लाल लाल टोमॅटो आणले. हे लाल लाल याच्यातून कोणती ध्वनी निर्माण झाली का? घरी जाता काय म्हणलं त्याने? मधून मधून इकडे येत जा. मग मधून मधून याच्यातून कोणती ध्वनी निर्माण झाली का? नाही. मग इथं जे असतात बेटा, जरी चमचम तुम्हाला वाटला असेल, याची जशाच तशी पुनरावृत्ती झाली, याला पूर्ण अभ्यस्त लिहावं, बिलकुल लिहायचं नाही. कारण का? इथं ध्वनी आहे, आवाज आहे. मग याच्यामध्ये अनुकरण वाचक मध्ये काय येतात? जसं ढगांचा कडकडाट आहे, गडगडाट आहे, खनखनाट आहे, बडबड आहे, वटवट आहे, खुदुखुदू आहे, खदखदून आहे, फिदी फिदी आहे, मुळूमुळू आहे. मुळूमुळू काय होतो? रडणे होतो. येस की नो? मुळूमुळू रडणे होतो. त्याच्यानंतर बडबड बोलणे होतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर खुदखुदू हसणे होतं. हे सगळे शब्द बेटा नादमय आहे. जसं कडकडाट म्हणलं, गडगडाट म्हणलं, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, हे सगळे शब्द काय आहे? नादमय आहे. मग जिथं जिथं ध्वनी दर्शवली जाते बेटा, तिथं तिथं त्याला काय म्हणायचं? अनुकरण वाचक. कारण का? ते शब्द तुम्हाला तिथं नाद निर्माण करतात. जसं तुम्हाला आला आता छन छन, हे कोणतं आहे सांगा बरं? पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक. कोणतं आहे? शाबाश, अनुकरण वाचक. कारण का? छन छन, पैजमांची छन छन, नाद निर्माण होते बेटा इथून. बरोबर आहे. पण मला सांगा, आपण जर इथं घेतलं बाटल्याच, बाटल्या, राईट, इथून कोणतं नाद निर्माण होते सांगा बरं मला? होतच नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला काय म्हणतात? अनुकरण दर्शक. याला काय म्हणतात सांगा बरं? याला अनुकरण दर्शक, याला
पूर्ण अभ्यस्त शब्द. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो साधित शब्दाचा जो चौथा प्रकार आहे अंशाभ्यस्त हा शिकण्याचा आणि कन्सेप्टचा भाग होता. हे आपलं इथं झालेलं आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे तुमचं समास त्याच्यानंतर अंशाभ्यस्त हे दोन्ही पॉईंट संपलेले आहे. याच्यानंतरचा टॉपिक असेल बेटा वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण टॉपिक वाचण्यासाठी कृपया करून थोडंसं क्रियापद हा टॉपिक चांगल्या प्रकारे वाचून या. वाक्य पृथक्करण टॉपिक एकदम सोपं आणि सिंपल असतं. वाक्य पृथक्करण टॉपिक घेऊ. क्रियापद टॉपिक चांगलं बघल्याशिवाय वाक्य पृथक्करण टॉपिक कळत नाही. म्हणून बेटा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण वाक्य पृथक्करण टॉपिकला सुरुवात करू. वाक्य पृथक्करण टॉपिक झाल्यानंतर बरोबर आहे समास झालं हे झालं. वाक्य पृथक्करण टॉपिक झाल्यानंतर आपण अलंकार आणि रस हा टॉपिक घेऊ. मग आपला थोडंसं सिलेबस संपेल. ओके, इथं आपण थांबूत. बाकी उद्या बघू. धन्यवाद.